मंडळी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंढरीची वारी संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर पोहोचवण्याचं मी वारीच्या निमित्ताने काम करतोय. वारीच्या वाटेवर आपण अनेक वारकऱ्यांशी संवाद साधत असतो. वारकऱ्यांना वारीबद्दल काय वाटतं, या सोहळ्याबद्दल काय वाटतं, ह्या आपण जाणून घेत असतो. आणि पाहू शकता सकाळचे आता 8 वाजलेले आहेत. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. प्रत्येकाला विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये साठवायचे. खरं तर ऊन वारा पाऊस याची कशाची तमा न बाळगता हे लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. पावसाचं देखील वातावरण आहे. अनेक लोकांची थोडीशी गैरसोय होते, परंतु पांडुरंगाच्या भेटीची आतुरता लागली आहेत. आपल्या समेत वारकरी आहेत. खेड तालुक्यातील एक उत्तम नावलौकिक असलेले ॲडव्होकेट आदरणीय मिंडे साहेब आपल्याशी आहेत. आपण त्याच्यासोबत बातचीत करूया. साहेब, तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट संभाजी गेनभाऊ मिंडे. मी खेड न्यायालयात गेले 36 वर्ष वकिली क्षेत्रामध्ये काम करत आहे. आपण सर्वजण देवधर्म पाळणारे आहोत. वास्तवतः पुणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा धार्मिक आणि रूढी परंपराने चालणारा आहे. ही जी आजचा 16 दिवस आहे, 16व्या दिवसाची पायवारी आहे. प्रत्येकाला ओढ आहे पांडुरंगाच्या दर्शनाची. म्हणून हा 16 पावले चालत ही पंढरीची वाट येण्याने कोणतंही मनामध्ये खंत न बाळगता किंवा मागची कोणतीही ओढ न ठेवता केवळ पांडुरंगाच्या ओढीनं आपण सर्वजण पायी चाललेलो आहोत. खरं म्हणजे याच्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. मी जरी माझं कोर्टाचं काम सोडून आलो असलो तरी मला त्याच्याबद्दल काही नाही आहे, परंतु हा आनंद आहे जगाच्या पाठीवरती कुठंच मिळणार नाही आहे. तुम्ही अनुभवताय, सगळं जग अनुभवताय. हा सुख सोहळा जगाच्या पाठीवरती एकमेव आहे. रामकृष्ण हरी. नक्कीच साहेब म्हणतात जगाच्या पाठीवर असा एकमेव सोहळा आहे, सुख सोहळा. त्यामुळे तर आनंद वारी या ठिकाणी नाव मिळाले. आणि प्रत्येकजण आपला कामधंदा सोडून विठुरायाच्या दर्शनासाठी या वारीमध्ये सहभागी घेतात. प्रत्येकाला पाठीमागे काहीतरी कामधंदा असतो, परंतु हा जो सोहळा आहे 15-20 वारीमध्ये चालल्यानंतर आपण म्हणतो चार्जिंग होत असतं आणि वर्षभर आपलं 365 दिवस आपल्या आनंदात जात असतात. साहेब, नक्कीच काय सांगाल? कारण आता देवाची जर भक्ती करायचं म्हटलं तरी आपण घरात बसून देखील करू शकतो, मंदिरात जाऊन देखील करू शकतो, स्थानिक आपल्या ठिकाणी. पण वारीमध्येच काय असं वाटलं तुम्हाला? देव हा जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहे. योगायोगाने मला परवा दिवशी प्रवचन करण्याची संधी मिळाली. त्या दिवशीच मी सांगितलं की आपली खरी आई आहे तीच खरी माय माऊली आहे, तोच पांडुरंग आहे. तर त्या मायमाऊलीची सेवा करून पंढरीच्या पांडुरंगाला, दुसऱ्या मातेला भेटण्यासाठी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातोय. तो सगळ्यात मध्ये आनंदाचा क्षण आहे. आणि कुणाला काही कुठल्या वेदना होत नाही, सगळं सुखामध्ये सामील होतात. दुःख कुणालाही काही नाही आहे. आणि जरी वेदना काही होत असेल तरी पण ह्या पांडुरंगाच्या ओढीनं सगळ्यांचं मन आनंदी आहे. नक्कीच. साहेब, मिंडे साहेब आपल्याला सांगतात जरी वारकऱ्यांना वेदना होत असेल, काही अडचणी निर्माण होत असेल, परंतु वारकरी हे सगळं विसरून, देहभान विसरून वारीमध्ये सहभागी झाले आहेत. कारण विठुनामाच्या गजरामध्ये जयघोष करत पंढरीच्या दिशेने रवाना होत आहेत. 20-25 किलोमीटर चालतात, दमतात, परंतु या आनंदवारीमध्ये दमले तरी फुगड्या खेळतात, नाचत गायन करत वारीच्या पंढरपूरच्या दिशेने जातात. खरं तर हा आनंद सोहळा आहे. साहेब, अजून काय सांगाल? अनेक आता तरुण मंडळी असेल, प्रत्येकाला वाटतं वारीला गेलं पाहिजे, परंतु त्यांच्या मनामध्ये अनेक शंका असतात की वारी आपली व्यवस्थित होईल का, आपल्याला झोपायला जागा मिळेल की नाही, म्हणजे अशा अनेक शंका असतात. साहेब, आपण घरी जरी सगळी सुख भोगत असलो तरी पंढरीच्या पांडुरंगाला चाललं ना, जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं असतं. आपल्याला गादीच पाहिजे झोपायला असं काय नाही. आणि तरुण पिढीचा ओढा खूप आहे पांडुरंगाच्या पायीवारीमध्ये. खूप तरुण पिढी सामील आहे. खरं म्हणजे ह्या वारीमध्ये 70% हे ज्येष्ठ नागरिक असतात. परमार्थाक जो 60 नंतर झुकल्यानंतर, परंतु तरुण पिढीचा ओढा चांगला आहे. आणि तरुण पिढी नव्हेच, सगळेच जण या पांडुरंगाच्या च्या दर्शनाला निघाले ना तर कुणाला कोणती सोय मिळेल असं काही नाही. जिथं असेल, जसं असेल तसं हे करून
पांडुरंगाच्या दर्शनात पावले चालती पंढरीची वाटे म्हणून पांडुरंगाचा नामघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत. नक्कीच. तर असे वकील साहेब आपल्याला माहिती देतात आहे. त्यांनी प्रवचन देखील केले, म्हणजे संत साहित्याचे गाडे अभ्यासक देखील आहेत. वकील क्षेत्रामध्ये जरी असले, आपल्या संस्कृतीला धरून चालणार आहे. खरं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असाल, भगवंताचा आशीर्वाद नक्कीच साहेब आपल्याला महत्त्वाचा आहे आणि कष्टाला पर्याय नाही आहे. नक्कीच तरुणांची संख्या अलीकडच्या काळामध्ये वारीमध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येने वाढलेली आहे. काय सांगाल, आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो वारीला आल्यानंतर? खरं म्हणजे वारीला जायचं म्हणजे सत्याच्या मार्गाने चालण्यासारखं आहे. जीवनामध्ये बदल होतो म्हणजेच की पांडुरंगाची ओढ असते आणि नाम रामनाम हेच खरं सत्य आहे आणि एक शाश्वत जीवनाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. जीवन जगण्याचा एक मार्ग ही दिंडी शिकवते. जरी खडतर परिश्रमातून आपण चालत असलो तरी कोणाला काही वेदना होत नाहीत आणि त्याच्यातूनच एक जीवनाचा मार्ग तरुण पिढीला भेटतोय. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण चालतोय आणि हाच खरा वारीचा आनंद आहे. आणि ह्या माध्यमातून तुमचा सहवास लाभला. साहेबांचं काम या क्षेत्रामध्ये खूप चांगलं आहे. त्यांचं यूट्यूब चॅनेल खेड तालुक्यातच नव्हे, पूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आम्ही आवर्जून पाहत असतो. त्याच्यातून आम्हाला वेगवेगळी माहिती भेटते, अनेक प्रकारचं ज्ञान भेटतं आणि अनुभव भेटतात. असे आनंद सोहळा असाच यापुढे चालू राहो, आपणाला उदंड आयुष्य लाभो अशा मी मनोकामना सर्व वारकऱ्यांना देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण.